आज आंबेडकर जयंती असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर आवरून पहिला नाश्ता करण्यासाठी रिदान, मी आणि रिदान फॅमिली नाश्ता करायला निघाली. नाश्ता करण्यासाठी आम्ही तुळशीबागेतील फेमस श्रीकृष्ण मिसळला चाललो आहे. आता आम्ही जस्ट श्रीकृष्ण मिसळला बसलो. मस्तपैकी 2 मिसळ ऑर्डर करून आम्ही मिसळचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली. हे एक ठिकाण. मिसळ खाऊन बाहेर पडल्यानंतरनं मॅडमची पावले गाडीकडनं वळता थेट तुळशीबागेकडेच वळाली. घ्यायचं तर काहीच नव्हतं मॅडमला, पण अख्खा राऊंड आम्हाला तुळशीबागेत फिरवलं. तुळशीबागेत तर काही घेऊन दिलं नाही, पण बाहेर आल्यानंतर मॅडमला 2 गजरे घेऊन दिले. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी आवरून सगळी फॅमिली पुणे स्टेशनला चाललो आहे. दिदा जय भीम बोल. पुणे स्टेशनला आम्ही पोहोचल्यानंतर गाडी पार्क करून आतमध्ये प्रवेश केला. आत गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे बाबासाहेबांसाठी आम्ही हार विकत घेतला. हार घेऊन आम्ही सगळ्यांनी आतमध्ये प्रवेश केला. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जाताच अंगात एक वेगळीच ऊर्जा आणि मनाला एक वेगळेच समाधान मिळाले. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आज पुणे स्टेशनच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे. बघू शकता बाहेरची गर्दी. प्रचंड गर्दी असल्यामुळे जुनियरला आणि त्याच्या आईला न घेता मी एकटाच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी व त्यांना हार घालण्यासाठी वरती गेलो. खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब तुमच्यामुळे. दलित समाजासाठीच नव्हे तर भारतासाठी पण नव्हे तर पूर्ण जगासाठी या महामानवाने केलेले कार्य खूप मोठे आहे. या कार्याची जाणीव असल्यामुळेच सर्वजण दरवर्षी 14 एप्रिल रोजी पुणे स्टेशन येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. बाबासाहेबांना वंदन करून आम्ही दोघे नाचतच बाहेर पडलो. बाबासाहेबांच्या वेशातील रिदानचे फोटो काढण्यासाठी व व्हिडिओज काढण्यासाठी आम्ही जवळच्या उद्यानात जाऊन पोचलो. खाली बघ बाबू, खाली बघ काय लिहिले. अरे काय लिहिले रिदाननी? आणि इथं माझ्याकडे बघ, मी काय करतो. रिदानचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जाम कसरत आमच्या दोघांना करायला लागली. रिदान काय आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज काढून देणार नाही, त्यामुळे पॅकअप असे ज्युनियरची आई म्हणण्याच्या आत मी एक फायनल टेक घेतला. खूप साऱ्या कसरतीनंतर आम्हाला काही रिदानचे भारी क्लिक्स मिळाले. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, जिंकतेच्या तूच सकल न्यायदायका.